नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपण एखादी गोष्ट इतकी घट्ट पकडून ठेवतो की तीच गोष्ट आपल्याला त्रास देत आहे हे लक्षातही येत नाही, पण स्वामी भक्ताला योग्य वेळेला संकेत देऊन जागे करत असतात. हे संकेत आपल्या मनातून, परिस्थितीतून किंवा रोजच्या अनुभवातून मिळू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही महत्त्वाचे संकेत पाहणार आहोत, ज्यावरून समजेल की स्वामी आपल्याला काहीतरी सोडायला सांगत आहेत. कदाचित यापैकी एखादा संकेत तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला मिळत असेल. सगळ्यात पहिला संकेत आहे वारंवार मनामध्ये तीव्र अस्वस्थता आणि पश्चाताप निर्माण होणे. जेव्हा तुम्ही अशी एखादी कृती वारंवार करता जी तुमच्या मनाला, शरीराला किंवा जीवनाला घातक ठरत आहे आणि ती केल्यानंतर आतून प्रचंड अस्वस्थ वाटते, तर हा पहिला महत्त्वाचा संकेत असू शकतो. ते व्यसन असो, खोटे बोलणे असो, रागाच्या भरात चुकीचे वागणे असो किंवा एखादी वाईट सवय. काही वेळा ती गोष्ट करताना आपल्याला काहीच वाटत नाही, पण नंतर मन शांत बसू देत नाही. स्वामींच्या फोटोसमोर गेल्यावर, नामस्मरण करताना किंवा एकटे असताना अपराधीपणा जाणवू लागतो. मनातून सतत विचार येतो की हे चुकीचे आहे, हे थांबले पाहिजे. असा पश्चाताप वारंवार निर्माण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण मन आपल्याला ज्या गोष्टीपासून सतत सावध करत आहे ती गोष्ट कदाचित सोडण्याची गरज असू शकते. भक्तीमुळे माणसाला योग्य अयोग्याची जाणीव अधिक स्पष्ट होऊ लागते. त्यामुळे पूर्वी सामान्य वाटणारी चुकीची कृतीही नंतर मनाला खटकू लागते. एखाद्या चुकीच्या कृतीबद्दल मनातून येणारी जाणीव ही बदलाची सुरुवात असते. स्वामी आधी भक्ताला त्याची चूक जाणवून देतात आणि मग ती सोडण्याची ताकद देतात. वारंवार अडथळे आणि अपयश येणे. काही गोष्टींसाठी आपण सतत प्रयत्न करत राहतो, पण प्रत्येक वेळेला काहीतरी बिघडते. पुन्हा तोच अडथळा येतो, पुन्हा तेच नुकसान होते. हे एखादे चुकीचे नाते, चुकीचा व्यवसाय, चुकीची सवय किंवा आपण धरून ठेवलेला एखादा हट्टही असू शकतो. जेव्हा एखाद्या विषयामध्ये वारंवार अडथळे येतात आणि प्रत्येक प्रयत्नानंतर अपयशच मिळते, तेव्हा त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. एखाद्या विषयामध्ये सतत एकाच प्रकारचे नुकसान होत असेल तर त्यामागची दिशा तपासण्याची गरज असते. काही वेळा आपण ज्याला अपयश समजतो ते कदाचित आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देत असते. आपण चुकीच्या गोष्टींचा हट्ट धरून बसलो आहोत का, की फक्त सवयीमुळे आणि भीतीमुळे ही गोष्ट सोडत नाही, असा विचार करणेही आवश्यक आहे. स्वामी कधीकधी भक्ताला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश देत नाहीत, कारण प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक मार्ग आपल्या हिताचा असेलच असे नाही. त्यामुळे सततचे येणारे अडथळे हा कदाचित एक संकेत असू शकतो की आपल्याला दिशा बदलण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला अनेक प्रयत्नानंतर अपयशच मिळते. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्रास होतो, नुकसान होते आणि ती गोष्ट पुन्हा पुन्हा बिघडते, पण आपण तो मार्ग सोडत नाही. स्वामी कधीकधी अशा अनुभवांमधून आपल्याला थांबायला शिकवतात. प्रयत्नांमुळे जर तुम्ही पुढे जात असाल, काहीतरी शिकत असाल आणि परिस्थिती हळूहळू सुधारत असेल तर मार्ग सोडू नका. पण प्रयत्न करूनही फक्त नुकसान, मानसिक त्रास आणि अधोगतीच वाढत असेल तर कदाचित स्वामी आपल्याला दिशा बदलण्याची शिकवण देत असतात. आपल्या मार्गामध्ये जे परिणाम सतत मिळतात त्यातून स्वामींचा संकेत ओळखावा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माध्यमातून वारंवार संदेश मिळणे. काही वेळा स्वामींचे संकेत वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळतात. मनामध्ये एखादा प्रश्न सुरू असतो आणि अचानक त्याच विषयावर एखाद्या व्हिडिओमध्ये तो संदेश दिसतो. पुस्तक उघडल्यावर किंवा ग्रंथ वाचनामध्ये त्याच विषयाचे शब्द वाचायला मिळतात, किंवा कोणाच्या बोलण्यातूनही तोच विचार पुन्हा पुन्हा समोर येतो. जसे की तुम्ही एखादी वाईट सवय सोडण्याचा विचार करत आहात आणि सतत तुम्हाला संयम, बदल किंवा चुकीची संगत सोडण्याचे संदेश मिळत राहतात. स्वामी भक्ताला जागे करण्यासाठी असे अनेक मार्ग वापरतात. एकच गोष्ट वारंवार समोर येत असेल तर कदाचित त्यामागे शिकवण असते. स्वामी आपल्याला काहीतरी सोडून पुढे जाण्यासाठी तयार करत असतात. जर एखादी गोष्ट वारंवार आपल्या समोर येत असेल आणि ती आपल्याला चुकीची सवय सोडण्याची, संगत बदलण्याची, राग कमी करण्याची, अहंकार सोडण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची जाणीव करून देत असेल तर अशा संदेशांकडे लक्ष द्यावे. कदाचित स्वामी थेट शब्दांमध्ये सांगत नसेल, पण परिस्थिती, विचार आणि अनुभवातून आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवत असतात. नकारात्मक संगतीपासून दूर होण्याचा संकेत. कधीकधी आपण अशी नाती किंवा अशी संगत धरून ठेवतो जी आपल्याला सतत मानसिक त्रास देते. काही लोकांच्या सहवासामुळे सतत नकारात्मक विचार वाढतात. घरामध्ये वाद होतात, राग वाढतो आणि मनाची शांती पूर्णपणे नष्ट होते. सतत नकारात्मक बोलणारे लोक असू शकतात किंवा अशी कोणतीही व्यक्ती असू शकते जिच्या प्रभावामुळे आपण स्वतः चुकीच्या मार्गावर जातो. अशा संगतीमध्ये राहिल्यानंतर मानसिक ऊर्जा संपल्यासारखी वाटते. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही
मन सतत अस्वस्थ राहते. स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी बसल्यावरही विचार शांत होत नाहीत. जर एखाद्या संगतीमुळे आपल्यातील चांगुलपणा कमी होत असेल आणि वाईट सवयी वाढत असेल तर ती संगत तपासण्याची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्याला प्रत्येक व्यक्तीशी नाते तोडायला सांगत असतात, पण ज्या संगतीमुळे आपली शांती, विवेक आणि सकारात्मकता सतत नष्ट होत असे त्यापासून योग्य अंतर ठेवण्याची वेळ आली आहे असा संकेत स्वामी आपल्याला देत असतात. अतिविचार आणि नियंत्रणाचा हट्ट सोडणे. काही वेळा आपण एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतो. सगळे स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण जितके नियंत्रण वाढवतो तितकी परिस्थिती अधिक बिघडत जाते. जसे की इतरांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे, प्रत्येक निर्णय आपल्या म्हणण्याप्रमाणे व्हावा किंवा प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणेच यावा अशी अपेक्षा ठेवतो. पण वारंवार असे प्रसंग घडतात जे आपल्याला दाखवतात की सगळे आपल्या हातात नसते. तेव्हा स्वामींचा हा संकेत असतो की प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा हट्ट सोडावा. स्वामी आपल्याला निष्क्रिय व्हायला सांगत नाहीत, आपले कर्तव्य आणि प्रयत्न सोडायला सांगत नाहीत, पण इतर माणसे, परिस्थिती आणि प्रत्येक परिणाम आपल्या इच्छेनुसारच चालवण्याचा मीपणा सोडायला शिकवतात. जे आपल्या हातात आहे ते करावे आणि जे नाही ते स्वामींवर सोपवावे हा त्यामागचा संदेश असतो. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट माणसाला तणाव आणि अहंकारामध्ये अडकवतो. सगळे माझ्याच मर्जीप्रमाणे व्हावे ही अपेक्षा पूर्ण झाली नाही की मन अस्वस्थ होते. म्हणूनच स्वामी आपल्याला कर्तव्य करावे पण कर्तेपणाचा भार सोडावा आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींवर सोपवायला शिकावे असा संदेश देतात. स्वामी आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगत आहेत हे संकेत ओळखल्यानंतर पुढे काय करावे. संकेत मिळाल्यानंतर सर्वप्रथम लगेच घाईमध्ये मोठा निर्णय घेऊ नका. सर्वप्रथम स्वामींचे नामस्मरण करून मन शांत करा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि योग्य मार्ग दाखवण्याची विनंती करा. नेमकी कोणती सवय, भीती, संगत किंवा हट्ट तुम्हाला त्रास देत आहे ते ओळखा. मग ती गोष्ट हळूहळू कमी करायला सुरुवात करा. चुकीची सवय असेल तर ती सोडण्याचा निर्धार करा. चुकीची संगत असेल तर योग्य अंतर ठेवा. अतिविचार असेल तर जे आपल्या हातात आहे ते करा आणि बाकी स्वामींवर सोपवा. स्वामी आपल्याला फक्त संकेत देत नाहीत तर आपल्याला बदलण्याची शक्तीही देतात. जर आपण एक पाऊल योग्य दिशेने टाकले तर स्वामी आपला मार्ग सोपा करण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहतात. लक्षात घ्या, स्वामी नेहमीच काहीतरी हिरावून घेतात असे नसते. कधीकधी ते आपल्याला जे नुकसान करत आहे ते सोडायला शिकवतात. म्हणूनच जीवनामध्ये असे संकेत वारंवार मिळत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्ताला कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनू देत नाहीत. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आतून कमकुवत करत असे तेव्हा स्वामी ती पकड सोडण्याची शिकवण देतात. एखादी गोष्ट सुटल्याशिवाय नवीन आणि चांगली गोष्ट आयुष्यामध्ये जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे स्वामी जे सोडायला सांगतात त्यामागे नेहमी आपल्या सुरक्षेचाच विचार असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की जेव्हा एखादी गोष्ट स्वामी आपल्याला सोडायला सांगतात तेव्हा आपल्याला कोणते संकेत मिळतात. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.